नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे स्टीफन हॉकिंगने लिहिलेले पुस्तक आहे. ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हा अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सिद्धांताचा पुढचा भाग आहे. ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम किंवा स्टीफन हॉकिंगचा जे सिद्धांत आहे ना, हा अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सिद्धांताचा पुढचा भाग आहे. ॲग्रीड, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण या पुस्तकामध्ये किंवा स्टीफन हॉकिंग हे ग्रेटेस्ट सायंटिस्ट आहेत, त्यांचं जे असं मत आहे ना की ॲब्सोल्यूट टाइम हा जो एक म्हणजे ॲब्सोल्यूट टाइम विच इज द बेसिक ॲझम्पशन ऑफ द न्यूटनीय मेकॅनिक्स. न्यूटनने टाइम ॲब्सोल्यूट म्हणून कन्सिडर केला होता. तर याच्यामध्ये स्टीफन हॉकिंग सरांचं असं मत आहे की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन पुट ॲट द एंड ऑफ द आयडिया ऑफ द ॲब्सोल्यूट पोझिशन इन स्पेस. बघा कसं आहे माहीत आहे का की टाइम हा नेहमी ॲब्सोल्यूट असतो. अल्बर्ट आइन्स्टाईन इज ऑल्सो करेक्ट, स्टीफन हॉकिंग इज ऑल्सो करेक्ट. आपण प्रेडिक्शन चुकीच्या पद्धतीने करतोय. बघा टाइम जो असतो ना हा ॲब्सोल्यूटच असतो. टाइम म्हणजे वेव्ह आहे आणि वेव्ह जशी फ्लक्च्युएट होते ना तसा टाइम विदिन द प्रेमाइसेस विदिन द स्पेस तो फ्लक्च्युएट होतो लाईक द वेव्ह. परंतु वेव्ह जशी मीन पोझिशनला सोडून जात नाही ना तसा टाइम मीन पोझिशनला सोडून जात नाही. मीन जसं समुद्राची ॲक्च्युली लेवल ज्याला समुद्र सपाटी बोलतो आणि भरतीच्या वेळी लाटावर जाणं यात काही डिफरन्स आहे की नाही. भरतीच्या वेळी लाट वर जाणे म्हणजे ती जी हाईटला गेलेली लाट आहे ती समुद्राची बेसिक पातळी समजणार का तुम्ही. टाइम इज ॲब्सोल्युटली टाइम इज ऑलवेज ॲब्सोल्यूट ॲज पर द न्यूटनीय मेकॅनिक्स आणि ते ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. टाइम हा डिफरन्शिएट होतो पण टाइम हा ॲब्सोल्यूट असतो. तो जरी डिफरन्शिएट झाला ना तर त्याची व्हॅल्यू जी असते ना टाइम आहे ना एकच इक्वेशन फॉलो करतो. लिमिट एच टेन टू 0 साइन एच अपॉन एच इज इक्वल टू 1. आणि हे इक्वेशन आहे ना एक केप्लरच्या लॉवर बेस्ड आहे. आणि केप्लरचे लॉ आहेत ना हे म्हणजे अनेक वर्षाच्या ऑब्झर्वेशन नंतर निर्माण झालेले. तर नीट लक्षात ठेवा की टाइम हा नेहमी ॲब्सोल्यूट असतो. याच्यामध्ये चुकीचं मत व्यक्त झालेलं आहे आणि जगातले सायंटिस्ट चुकीचं हे मत आहे. आज सुद्धा आपण टाइमला प्रॉपरली समजू शकत नाही. टाइम ही वेव्ह असते. वेव्हमध्ये जसं क्रेस्ट आणि ट्रप क्रिएट होतात परंतु पार्टिकल मीन पोझिशन सोडून जात नाही. तर मीन पोझिशन जे आहे का नाही तो ॲब्सोल्यूट टाइम असतो आणि डिफरन्शिएट टाइम अकॉर्डिंग टू ॲब्सोल्यूट टाइम गव्हर्न होतो. तर याच्याविषयी डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलंच आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. याच्यामध्ये मी इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग कमेंट्री ऑन द स्टीफन हॉकिंग्स ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम आणि हा अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सिद्धांतांचा पुढचा भाग आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्या ही माझी नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.